चल मी ठेवते फोन. पिहुल झोपेल, त्याला जेवण बनवून द्यायचंय. रियाने फोन ठेवला. तिला तुषारचं प्रेम कळत होतं, पण एक्सेप्ट करायचं नव्हतं, म्हणून ती अंतर ठेवून असायची त्याच्याशी. आजही तो पुढे काही बोलेल म्हणून ती टाळत होती. त्याला पण कधीपर्यंत टाळणार होती. एक दिवस तर सामना करावाच लागणार होता. आता पुढे रियाच्या वहिनीला मुलगी झाली म्हणून रिया आज सकाळपासूनच तिच्यासोबतच होती. पिहुल तर बाळाच्या अगदी अवतीभोवती किती वेळा त्याला दूर हो म्हणून म्हणावं लागत होतं. पिल्लू फार छोटी आहे ना रे ती, अजून नाही खेळता येत तिला, आता फक्त दुरून बघायचं हं तिला, रिया त्याला समजवत होती. जरा मोठी झाली की तुझ्यासोबतच खेळणार आहे ती, त्याचे मामा म्हणाले. त्याचे आजोबा त्याला बाहेर घेऊन गेले. रिया वहिनीजवळ थांबून होती. सगळे अतिशय आनंदात होते. 2 दिवस वहिनी दवाखान्यात ॲडमिट होती. वहिनीला आई नव्हती. रिया तिच्याजवळ थांबून होती. पिहुलला तिने आई बाबांसोबत घरी पाठवले होते. 2 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. वहिनीला आणि बाळाला घरी आणले. रियाही पिहुलला घेऊन घरी आली. ती खूपच थकली होती. कॉफी करून घेतली आणि बाल्कनीत येऊन बसली. तिला जरा हलकं हलकं वाटत होतं घरी आल्यावर. पण हा पिहुल, याला मामीच्या बाळाजवळ जायचं होतं. त्यासाठी हट्ट सुरू होता. तिने कसेबसे त्याला समजावले. किती प्रश्न विचारत होता. म्हणाला आपण पण आणायचं आपल्या घरी छोटं बाळ. रियाने कपाळावर हात मारून घेतला. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता रियाच्या नाकी नऊ यायचे आणि लाडही यायचा. तो एकमात्र विरंगुळा होता तिच्या आयुष्यातला. रिया आता अधूनमधून आईबाबांकडे बाळाला भेटण्याच्या निमित्ताने जाऊन यायची. ती आपलं टेन्शन विसरली होती. ऑफिस, घर आणि पिहुल यात पूर्णपणे व्यस्त झाली होती. तुषारला रियासोबत बोलायचे होते. ती त्याला आवडते हे कबूल करणार होता, पण त्याची हिंमत होत नव्हती. रियाने नकार दिला तर त्याला भीती वाटत होती. तरीही बोलणं गरजेचं होतं. तो योग्य संधीची वाट बघत होता. एवढ्यात रियाची धावपळ सुरू असायची, त्यामुळे त्याला रियासोबत फारसे बोलायला मिळत नसायचे. रात्री त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं व्हायचं, पण अगदी फॉर्मल. पण रिया त्यातही आधी सारखी मनमोकळं बोलत नव्हती. काय झाले कुणास ठाऊक, तुषारला कारण कळत नव्हते, पण तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला झोपच लागत नव्हती. आज ऑफिसला जाताना रिया त्याला बसस्टॉपवर थांबलेली दिसली. त्याने गाडी थांबवली. रियाने आडेवाडे न घेता बसली, कारण तिलाही उशीर होत होता. दोघेही गप्पच होते. थोड्याच वेळाने दोघेही ऑफिसला पोहोचले, तेही वेळेच्या आतच. रिया, ऐक ना, मला भेटशील का दुपारी? जरा बोलायचं आहे तुझ्याशी, असं तुषार म्हणाला. काय रे, काही महत्त्वाचं आहे का? रिया म्हणाली. हो, महत्त्वाचंच आहे. भेटशील ना? तुषार तिच्याकडे बघत म्हणाला. ओके, लंच टाईममध्ये चालेल ना? रिया म्हणाली. धावेल, तुषार हसत म्हणाला. दोघे आतमध्ये गेले. पंच करून आपापल्या जागेवर बसले. तुषार मात्र मनातच तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं याची जुळवाजुळव करत होता. रियाला अंदाज आला होता तुषारला काय बोलायचं आहे याबद्दल, पण कधीतरी तिला हे फेस करावंच लागणार होतं. रिया आपला विचार दूर सारून आपल्या कामात बिझी झाली. रिया, येतेस ना? तुषार रियाच्या केबिनमध्ये येऊन तिच्याजवळ उभा राहत म्हणाला. हो हो येते, रिया जरा अडखळत म्हणाली. शिल्पा, मला जरा काम आहे, मी तुषारसोबत बाहेर जाऊन येते, तू लंच करून घे, असं रिया शिल्पाला म्हणाली. चल रिया, तुषार तिच्यासोबत बाहेर आला. गाडी काढायला लागला. अरे तुषार, बोलायचं आहे तर जाऊया की जवळच, गाडी कशाला? रिया म्हणाली. त्याने तिचं काहीही न ऐकता गाडी तिच्यासमोर आणली. रियाला त्याने एका रेस्टॉरंटमध्ये नेले. त्याने एक टेबल बुक केला होता. तिथे जाऊन बसला. रियालाही बसायला सांगितले. आधी जेवण मागवूया, तुषार जेवणाची ऑर्डर देत म्हणाला. तू बोल ना, तोपर्यंत जेवण येईल, असं रिया म्हणाली. तू हल्ली बोलत नाहीस माझ्याशी व्यवस्थित, तुषार म्हणाला. असं काही नाही, बोलत तर असते, रिया म्हणाली. नाही रिया, बोलण्यातला वागण्यातला फरक लक्षात येतो. तुला कुठल्या गोष्टीचा राग आलाय का माझ्या, असं तुषार म्हणाला. त्याचे जेवणाकडे तेवढेसे लक्ष नव्हते. जेवण संपलं आणि आता त्याने बोलायला सुरुवात केली. रिया, तू लग्नाबद्दल काय ठरवलंस, तुषार म्हणाला. काहीच नाही, तसा काही विचार केला नाही, रिया म्हणाली. माझ्याशी लग्न करायचा, तुषार तिच्याकडे बघत म्हणाला. कर ना, तुला वेड लागलाय का तुषार, काहीही विचार करू नकोस, रिया म्हणाली.
वेड कशाला लागायला हवं? सरळ सरळ प्रश्न केला मी. माझ्याशी लग्न करतेस का? तुषार तिच्याकडे आशेने बघत म्हणाला. तुषार, मी डिवोर्सी आहे. एक मुलगा आहे मला, तोही 5 वर्षांचा. रिया थोडी रागात म्हणाली. रिया, माहीत आहे ग मला सगळं. परत का सांगतेस? तुषार शांतपणे म्हणाला. माहीत आहे तर का असा विचारतोस? तुला चांगली मिळेल. रिया, मला नको तुझ्यापेक्षा चांगली मुलगी. तुझ्याशीच करायचंय मला लग्न, तुषार म्हणाला. तुझ्या घरी माहीत आहे का तू हा विचार करतोस ते? रिया म्हणाली. आधी तुझा होकार, नंतर सांगतो मी घरी, तुषार म्हणाला. कसे मान्य करतील? उगाच स्वप्नांचे मनोरे नको रचू तुषार, रिया म्हणाली. मी तुला आवडत नाही का रिया? खरं खरं सांग, तुषार म्हणाला. आवडतोस एक मित्र म्हणून, असं रिया म्हणाली. नवरा बायकोचं नातं पण मैत्रीचं असतं ना तुषार. जबाबदाऱ्या असतात त्या नात्यात, एवढं सोपं नाही. रिया, जबाबदारी, विश्वास, प्रेम हे तर राहणारच ग. आणि कुणासोबत पण लग्न केलं तरी हे सगळं आलंच. पण तू मला जास्त समजून घेशील, असं तुषार म्हणाला. मला कुणावर विश्वास ठेवायला कठीण जाईल आता. एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून पित असतो, रिया म्हणाली. सगळी माणसं सारखी नसतात आणि तू ओळखतेस मला. असं बोलून तू माझं इन्सल्ट नको करू, तुषार म्हणाला. तुला दुखवायचा हेतू नव्हता तुषार माझा. आय एम सॉरी, रिया खाली बघत म्हणाली. कळतंय मला रिया, तुझ्या मनात काय सुरू आहे, आणि सॉरी नको म्हणू, तुषार म्हणाला. तुला नाही कळणार तुषार. कसं एक्सेप्ट करतील माझ्या घरचे, तुझ्या घरचे, सांग ना. असं नको बोलू रिया. हवं तर मी तुझ्या आईबाबांकडे येतो तुला मागणी घालायला, तुषार म्हणाला. मला नाही वाटत ते मान्य करतील. रिया, तू तुझा निर्णय सांग आधी, त्यांच्याशी मी बोलतो. आणि पिहुलची काळजी नको करूस. तो माझी जबाबदारी असणार आहे. त्याला मी वडिलांचं प्रेम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, तुषार बोलला. रिया तर ठरवून आलेली होती नकार द्यायचा, पण तिची नकार द्यायची पण इच्छा होत नव्हती. होकारही कसा देणार? तिची धामणस्थिती साफ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. रिया, तुला वेळ हवा आहे का विचार करायला, तुषार म्हणाला. हो, विचार करून सांगते मी, रिया त्याच्याकडे बघत म्हणाली. ठीक आहे, चल निघूया. तुषारने बिल भरले आणि तोपर्यंत रिया बाहेर आली होती. दोघे ऑफिसला पोहोचले. रिया खाली उतरली. रिया, नीट विचार कर, तुषार तिच्याकडे बघत म्हणाला. रियाने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या केबिनमध्ये आली. तिचं कामात मन लागत नव्हते. काय उत्तर द्यावे तुषारला तिला कळत नव्हते. सुट्टी झाल्यावर घरी जाताना तुषार दिसला, पण तिने त्याच्याकडे बघायचे टाळले. घाईघाईने ती घरी गेली. पिहुल तिची वाट बघत बसलेला होता. धावत येऊन तो तिच्या कुशीत शिरला, रोजच्या प्रमाणेच. काय काय केलं आज पिल्लूने? होमवर्क केला की नाही? रिया त्याला जवळ घेऊन म्हणाली. हो मम्मा, पूर्ण होमवर्क केला मी आणि TV बघितला. पिहुल तिला सगळी माहिती देत होता. अरे वा, शहाणं झालं तर आता पिल्लू, रिया म्हणाली. मम्मा, आज जाऊया ना आपण छोट्या बेबीला बघायला, पिहुल तिला लाडीगोडी लावत म्हणाला. नाही रे बाळा, मी दमले ना, संडेला जाऊया हां आपण, रिया त्याला समजवत होती. नाही मम्मा, आज जाऊया ना, मला खेळायचे आहे बेबीसोबत, पिहुल हट्ट करत म्हणाला. बेबीला कुठे खेळता येतं? छोटा आहे ना अजून, रिया त्याला म्हणाली. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. रियाचा नाईलाज झाला. ती पिहुलला घेऊन तिच्या माहेरी आली. आनंद तर विचारायलाच नको. सारखं आपल्या बाळाजवळ. आईबाबांना भेटून रियाला आणि तिच्या आईवडिलांना आनंदच होत असे, तरीही तिला सारखं सारखं येणं आवडत नव्हतं. पिहुल, बाळ झोपलंय ना, आता तूही झोप बरं, त्याचे आजोबा म्हणाले. नाही आजोबा, मला अजून झोप नाही आली. बाळ पण उठणार आहे थोड्या वेळाने. पिहुल बाळाच्या जवळच बसून होता. रियाने पिहुलला जवळ उचलले. ते बेबी शहाणं आहे, लवकर झोपतं आणि सकाळी लवकर उठतं. चल तू पण झोप आता, उद्या स्कूलला जायचं आहे ना, ती जबरदस्ती त्यांच्या रूममधून त्याला बाहेर आणत म्हणाली. आढेवेढे घेत तो झोपी गेला. रिया आईबाबांसोबत गप्पा मारत बसली होती. आजही तिच्या आईने तिच्या लग्नाचा विषय काढला.
रियाच्या डोळ्यासमोर तुषारचा चेहरा आला. परत डोक्यात विचार सुरू झाले. मनात विचार येऊन गेला, बरं झालं आपण इकडे आलो, नाहीतर विचार करून करून उगीच डोक्याला मुंग्या आल्या असत्या. मोबाईल हातात घेतला. नेहमीप्रमाणे तुषारचा मेसेज होता. हाय, काय करतेस वगैरे त्याचं रोजचं जुजबी बोलणं सुरू झालं. माझ्या प्रस्तावावर विचार केलास का? तुषार म्हणाला. नाही, अजून वेळ नाही मिळाला. रिया म्हणाली. आता आहे ना वेळ, कर ना विचार, मी वाट बघतोय उत्तराची. तुषार म्हणाला. बरं करते, पण यासाठी आधी फोन ठेवावा लागेल. रिया म्हणाली. ओके चल बाय. तुषार म्हणाला. बाय. रियाने फोन बंद केला. आता खरंच विचार करावा लागणार होता. पहिला प्रश्न डोक्यात येत होता तो पिहुलचा. तुषार म्हणतोय खरा, पण खरंच पिहुलला वडिलांचं प्रेम देईल का? आणि लोक काय म्हणतील हाही एक विचार होताच. 5 वर्षांचा मुलगा घेऊन मी तुषारसोबत लग्न करणे हा किती चर्चेचा विषय असेल. आणि माझे आईवडील होतील का या लग्नाला तयार? रिया रात्री बऱ्याच उशिरापर्यंत विचार करत होती. झोप तशी उडली होतीच. उत्तर काही सापडत नव्हते. रात्री कधीतरी तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. तुषार दिसला. त्याने डोळ्यांनीच विचारले. तिने नकारार्थी मान हलवली. आपल्या केबिनमध्ये येऊन बसली. टेबलावर भरपूर कामाच्या फाईल्स पडल्या होत्या. ती आली आणि कामात लक्ष घातले. रिया, काल कुठे गेला होतात तू आणि तुषार? शिल्पा विचारत होती. ते जरा मला काम होतं बाहेर, म्हणून मी नेलं होतं तुषारला. रिया म्हणाली. रिया, एक विचारू तुला? शिल्पा म्हणाली. तू कधीपासून परमिशन मागायला लागलीस? रिया म्हणाली. पण ही काय विचारते म्हणून जरा भीतीही वाटली. तुषार प्रेम करतो ना तुझ्यावर? शिल्पा विचारत होती. मला नाही माहीत. तुला कसं काय माहीत? रिया अडखळत बोलली. कसं माहीत? अगं, त्याच्या डोळ्यात दिसतं ते. तू नाही बघितलंस? शिल्पा म्हणाली. नाही माहीत मला. रिया म्हणाली. मग घे ना माहीत करून. तुषार एवढा चांगला जोडीदार तुला खरंच मिळणार नाही. शिल्पा म्हणाली. त्याने विचारलं मला लग्नाबद्दल, पण माझा निर्णय होत नाही आहे. रियाने आता खरं खरं सांगितले. मग तू कशाची वाट बघतेस रिया? लगेच हो म्हणून टाक. आणि काय गं, मी विचारल्यावर सांगतेस? शिल्पा चपाटी मारत रुसल्याचं नाटक करत म्हणाली. असं काय करतेस रिया? मला जरा ऑड वाटलं सांगायला. मी डिवॉर्सी आहे. काय रिॲक्ट करशील असं वाटलं. रिया मान खाली घालून म्हणाली. मी नाही हा विचार करत रिया, आणि तूही नको करूस. लवकर होकार देऊन टाक. असं शिल्पा म्हणाली. घरचे तयार होतील का? हाही प्रश्न आहेच ना. रिया म्हणाली. आधी तू तर हो म्हण. घरचे होतील ग. तुम्हा दोघांमध्ये नावं ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला. शिल्पा म्हणाली. बॉस ऑफिसमध्येच आले तसे त्यांनी बोलणे थांबवले आणि कामाला लागल्या. रिया तिचं काम करत होती, पण शिल्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत होती.